हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज थोडं उठायला लेट झालं पण ठीक आहे. चला गुड मॉर्निंग. पुढे बोलूया. चला आता इशूची डिमांड होती की सकाळी सकाळी उठल्याबरोबर चहा हवी. चहा सोबत हवंय आम्हाला बिस्किट. हो ना इशू? काय हवंय तुला चहा सोबत? बिस्किट. चहा बिस्किट खायचं आहे. बिस्किट खायचे, चहा बिस्किट. मग मी पटपट माझे सर्व कामं आवरले. चहा बिस्किट दिल्यानंतर कपडे धुवून घेतले फास्ट. यशूने पण मला थोडी हेल्थची तयारी केली. मग आता पटपट कांदा कट करून घेतला. त्यानंतर थोडीशी मिरची वगैरे सगळं कट करून घ्यायचं. त्यात आपला इशूचा चालला होता मेकअप. मग इशू म्हणते की मम्मा मला मेकअप करायचा आहे. म्हटलं ठीक आहे बाबा कर मेकअप. मग त्यामध्ये म्हणते की मम्मा मला फोन दे. म्हटलं नको बाबा फोन नको, फोन तर मला आता काम आहे. नंतर मग म्हणते की ठीक आहे मम्मा मी तुझा मेकअप करू. म्हटलं आता कसं करणार तू माझा मेकअप? तू कसं करणार माझा मेकअप आता मी काम करते ना. मग काम करता तू माझा मेकअप कसं करणार? असं करणार का? तुझ्या बेबीचा मेकअप कर ना. मग तोपर्यंत मी कढई तापवली. त्यामध्ये आपण टाकूया रवा. तो रवा छानसा भाजून घेऊया कलर बदलेपर्यंत. ठीक आहे? हा तुला पाहायचं आहे का? तू पाहू शकते. चल ये पटकन. मग कलर बदलेपर्यंत मी रवा भाजून घेतला, ताटात काढून घेतला. त्याच कढईत आपण तेल घालूया आणि त्यामध्ये तेल टाकलं की त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी. जिरं मोहरी टाकून घ्यायची. ती थोडीशी मस्त छान परतली की त्याच्यामध्ये आपण डाळ टाकूया. ती डाळ उडदाची डाळ आहे बरं, आणि ती खायला खूप छान टेस्टी लागते. उडदाची डाळ घातली. त्यात आपण टाकूया थोडीशी शेंगदाणे. ते पण छान परतून घ्यायचे. तोपर्यंत इशू तुझं काय मस्ती चालू आहे? इशू काय मस्ती करतेस तू? तुला खेळायचंय का? भूक लागली वाटतं तुला. ओके उपमा खाणार आहेस ना? मी उपमा करते. हो ठीक आहे. मग शेंगदाणे आपले परतलेच. मिक्स करून घेऊ. हिरवी मिरची, कांदा, मिक्स. त्यात काय थोडंसं टाकायचं उकळीसाठी पाणी, मीठ चवीनुसार. मग इशूसाठी थोडीशी हळद घातली. असं तर मला वाईटच करायचं होतं पण तिला नाही आवडत. मग थोडीशी उकळी आली की त्याच्यामध्ये टाकला आपण भाजलेला रवा. मग तो रवा मस्त टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा पूर्ण. त्याला छान उकळी येते, वाफ येते. मस्ती काही संपे ना त्याच्यामध्ये. छान असा वाफवला. मग तो झाला असा. छान दिसतोय ना इशू? आता चला खायचा ना. प्लेटीमध्ये इशूलाच काढला मी छानसा उपमा. त्याच्यानंतर आता इशूला टेस्ट करायला देऊया आणि पाहूया इशूचे रिॲक्शन. मग त्याच्यामध्ये काहीच घातलं नाही. तिला कढीपत्ता आणि कोथिंबीर आवडत नाही. आणि आता आपला मिनी ब्लॉग संपवूया. ठीक आहे. आता इशूचं रिॲक्शन पाहून घेऊया आधी. इशू छान लागलाय मस्त. बापरे. ओके चलो बाय.